उद्धव ठाकरे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. लोकसभेचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता. आताची सर्वात मोठी बातमी, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यात शिंदखेड राजा आणि मेहकर येथे जनतेशी संवाद साधणार आहे. गेल्या महिन्यातील 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 22 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात 3 सभा घेतल्या आणि उर्वरित 2 सभा या 23 फेब्रुवारी रोजी मेहकर आणि शिंदखेड राजा येथे होणार होत्या. मात्र त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने हा दौरा उद्धव ठाकरे यांना अर्धवट सोडून मुंबईला परत जावं लागलं होतं. त्यामुळे आता उरलेल्या मेहकर आणि शिंदखेड राजा येथील सभा आज उद्धव ठाकरे घेणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षाचा प्रचार आणि सभांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील कामाला लागले असून ते स्वतः मैदानात उतरून जनसंवाद दौऱ्याचा झंझावात करत आहेत. त्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यात तोफ धडाडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून नेमके काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बुलढाणा लोकसभेची जागा महाविकास आघाडीतर्फे उबाटा गटाला मिळाली आहे. तर या जागेवर नरेंद्र खेडेकर संभावित उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र यावर अद्यापही शिक्कामोर्तब न झाल्याने या 2 सभेत उद्धव ठाकरे कुठली घोषणा करतात याकडे तमाम जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. गेल्या 22 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथे सभा घेतली होती. मात्र या सभेत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र खेडेकर हेच उमेदवार असतील अशी कुठलीही घोषणा आपल्या भाषणात केलेली नाही. त्यामुळे आज या सभेत उद्धव ठाकरे याबाबत काही भाष्य करतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.